नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की रात्रीच्या वेळेस सर्वजण एकत्र बसलेले असतात. नंदिनी ही जीवासाठी प्रेमाच्या कविता म्हणून दाखवते आणि काव्याला अतिशय राग येतो, कारण नंदिनी जीवासाठी कविता म्हणत असते व ती जीवाकडे पाहून त्याला उद्देशून बोलते की तुम्ही प्रेमामध्ये अखंड बुडालेले आहात. तुमच्या दोघांवरही प्रेमाचा रंग चढला आहे. पार्थ आणि काव्या नंदिनीला चिडवतात. त्यावेळेस आपण पाहतो की त्यांचा मित्र म्हणतो की अंताक्षरीच्या नादात तुम्ही भजे खायलाच विसरून जा. नंतर पार्थ काव्याला भजे भरवतो. तसेच पार्थ म्हणतो की मला नकोय आणि सर्वजण दोघांचीच फिरकी घेत असतात आणि बोलतात, तुला तर सगळीकडे नंदिनीच दिसत आहे. नंतर आपण पाहतो की सर्वजण गेम खेळू लागतात. त्यानंतर जेव्हा जीवाला उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो, जीवाला आता कोण प्रश्न विचारणार. तेव्हा काव्या म्हणते की मी विचारते. काव्या पार्थला म्हणते की तुम्ही दोघांनी आता पोजिंग करून दाखवायची आहे आणि तीही शर्ट न घालता. त्यानंतर पार्थ लगेचच शर्ट काढून तयार होतो व जीवाला म्हणतो की चल आपण करूयात. त्यानंतर जीवाला खूप भीती वाटते, कारण जीवाने छातीवर काव्याचा टॅटू काढलेला असतो. आता तोच टॅटू सर्वांसमोर उघड करण्यासाठी काव्या दोघांनाही पोजिंग करण्यासाठी सांगते. पार्थ लगेचच तयार होतो, पण जीवा आता खूप घाबरतो, कारण त्या टॅटूचं सत्य सर्वांसमोर आलं तर काय होईल याची त्याला भीती वाटत असते. त्यानंतर येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की जीवाच्या छातीवरचा टॅटू नेमकं कोणाच्या नावाचा आहे आणि हे सत्य सर्वांसमोर येणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे. तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.